एक तरुण, तडफदार आणि हिंदुत्वाचा ध्यास असलेला नेता, अत्यंत धाडसी आणि कोणाशीही कधीही केव्हाही कुठेही टक्कर घेऊ शकणारा अभ्यासू नेता असं म्हणून ज्यांची ओळख आहे. जनसेवेचा ध्यास, शिवसेनेचा श्वास, राजेंद्र जंजाळ यांची प्रेरणादायक वाटचाल आज तुम्हाला सांगावीशी वाटते. छत्रपती संभाजीनगरचं राजकारण, सामाजिक जाणीवा आणि लोकसंग्रह यांचा सुरेख संगम असलेलं नाव म्हणजे आमचे मित्र राजेंद्र जंजाळ. आज ते शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख या जबाबदारीवर कार्यरत असले तरी त्यांचा प्रवास केवळ पदांचा नाहीये, तर ही एक अखंड लोकसेवेची, संघर्षाची आणि निष्ठेची गाथा आहे. स्थानिक पातळीपासून महानगरपालिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास हा थक्क करून सोडणार आहे. राजेंद्र जंजाळ यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. सामान्य माणसांच्या अडचणी, गरजा आणि आशा अपेक्षांना त्यांनी नेहमीच केंद्रबिंदू मानलेला आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे ते लवकरच शहरातील महत्त्वाचे नेतृत्व आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणून उदयाला आलेले आहेत. महानगरपालिकेच्या राजकारणात ते जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांच्या कार्यशैलीत एक वेगळेपण निश्चितच जाणवत होतं. स्वतःचं बोलणं ऐकवण्याच्या आधी जनतेला ऐकण्याची त्यांची वृत्ती हीच त्यांच्या लोकप्रियतेची खरी ताकद ठरली. उपमहापौर पदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी शहरातील विविध प्रभागात असलेल्या नागरी समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले. शहराचा पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुर्दशा आणि सार्वजनिक आरोग्य या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवलेला आहे. त्यांनी प्रशासनासमोर प्रश्न मांडताना कधीही सौम्य भूमिका घेतलीच नाही, पण त्याच वेळी लोकशाहीची चौकटही ओलांडली नाही. हे त्यांच्यातल्या परिपक्वतेचं द्योतक नक्कीच आहे. कोविड असं म्हटलं तरी अंगावर अजूनही काटा उभा राहतो. कोविड-19च्या काळात सगळं जग जेव्हा थांबलेलं होतं तेव्हा राजेंद्र जंजाळ मात्र रस्त्यावर उतरून काम करत होते. संकटात साथ देणारा नेता या उक्तीला न्याय देत त्यांनी शेकडो कुटुंबांपर्यंत, अक्षरशः शेकडो कुटुंबियांपर्यंत अन्न, औषध, ऑक्सिजन आणि वैद्यकीय मदत पोहोचवली. अनेक कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांनी मदत कार्याचं मजबूत असं जाळं उभं केलं. त्यांच्या या कामगिरीमुळेच ते केवळ राजकीय नेता म्हणून नव्हे तर मानवी संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून सगळ्यांच्या समोर आले. शिवसेनेतील निष्ठावंत नेतृत्व म्हणजे राजेंद्र जंजाळ. हे केवळ पदासाठी शिवसेनेत नाही तर विचारांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मरक्षक आनंद दिघे साहेबांचा करारी बाणा यांचे संयमी नेतृत्व आणि संघर्षशील कार्यपद्धती यांचा अजोड संगम त्यांच्या कामात आपल्याला दिसतो. ते आदर्श शिवसैनिक म्हणून ओळखले तर जातातच, कारण जो संकटातही विचलित होत नाही आणि पक्ष विचारांपासून दूर जात नाही तो खरा शिवसैनिक. जिल्हा प्रमुख या नात्याने त्यांनी संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाचं बळ वाढवलंय. तरुण कार्यकर्त्यांना सक्रिय करून, शाखा बळकट करून आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेचा झेंडा त्यांनी खेड्यापाड्यापर्यंत नेला. जनसंपर्कात पारदर्शकता आणि आत्मीयता. राजकारणात लोकप्रियता ही केवळ भाषणांनी मिळत नाही, ती मिळते माणसांमध्ये रमण्यातून. जंजाळ यांच्या कामाची मोठी ताकद म्हणजे त्यांचा प्रामाणिक आणि थेट जनसंपर्क. त्यांच्याकडे कोणीही थेट पोहोचू शकतो. ना पदाचा आडपणा, ना अहंकाराचा अडसर. त्यामुळे कामगार असो, दुकानदार असो, तरुण कार्यकर्ता असो किंवा वयोवृद्ध नागरिक आणि कलावंत सुद्धा, सर्व स्तरातील लोक त्यांच्यावर भरोसा ठेवतात. उद्याच्या दिशेने संकल्प आणि दिशा. आज वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडे मागे वळून पाहताना हे निश्चित वाटतं की ते केवळ नेता नाहीये, ते प्रेरणास्थान आहे. सातत्याने जनतेत राहणं, त्यांच्याच प्रश्नावर लढणं आणि पक्षनिष्ठेने काम करत राहणं ही या माणसाची, खरं म्हणजे शिवसैनिकाची जीवनशैलीच झालेली आहे.
पुढे मग जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा, बेरोजगारीवर उपाय आणि पर्यावरणपूरक विकास यांसारख्या मुद्द्यांवर त्यांचं कार्य अजून अधिक व्यापक आणि प्रभावी होईल अशी जनतेची आशा आहे आणि जंजाळ यांच्या जिद्दीवर त्यांचा विश्वासही आहे. राजेंद्र जंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशाची अजून अनेक शिखरं सर करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा तर आपण देणारच आहोत. पण आपली निष्ठा, संघर्ष आणि सेवा याचं प्रेरणादायक तेज असंच कायम जनतेला दिशा देत राहो हीच अपेक्षा पण ठेवणार आहे. व्यासपीठावरील सन्मान्य राजीव आहे, सर्व मान्यवर आणि बघा किती लोकप्रियता आहे राजूची. मी एक शिवसैनिक, जनतेचा प्रतिनिधी आपल्याला मनस्वी शुभेच्छा देतो. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र.